श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, आज सोमवार 27 जानेवारी, आज सोमवार आहे आणि प्रदोष देखील आहे। त्याचप्रमाणे आज महिन्यातील छोटी शिवरात्र देखील आलेली आहे। बघा, हे त्रिवेणी संगम आज जुळून आल्यामुळे आजच्या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे। त्यामुळे आज आपल्याला महादेवांची विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे, उपासना करायची आहे। त्याचप्रमाणे जर का तुम्ही आजच्या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर याची 100% तुम्हाला फळ हे मिळण्यास मदत होते। या दिवशी जर का आपण काही उपाय केल्यास आपल्याला पितृदोषातून मुक्त होण्यास मदत मिळते। त्याचप्रमाणे आज आपल्याला महादेवांच्या पिंडीवर पंचामृताने, गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे, बेलपत्र व्हायचं आहे, धोत्र्याचं फूल फळ अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे आपली इच्छा व्यक्त करून आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। बघा, आजच्या दिवशी शिवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर पसरलेले असतात आणि त्यामुळेच आज आपण जर का काही आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी काही उपाय केले तर आपल्याला याचं निश्चितच फळ मिळतं। बघा, तुम्ही व्रत जरी नाही केलं तरी चालेल, आपल्याला संध्याकाळी या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। यामुळे तुमच्या घराची, मुलांची प्रगती होईल, अडलेले कामे मार्गी लागतील, तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळू लागेल, तुमचा मान सन्मान वाढेल। त्याचप्रमाणे पती पत्नीमध्ये वाद होत असतील तर ते वाद दूर होतील, मुलांमधले वाद दूर होतील। तर अशा भरपूर अडचणींसाठी तुम्ही हा एक दिवा फक्त संध्याकाळी या ठिकाणी लावायचा आहे। दिवा कसा लावायचा, कुठे लावायचा याच विषयीची आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। बघा, आपल्या सर्वांना माहिती आहेच महादेवांची पूजा कशी करायची, तर आपण उपाय कसा करायचा, कुठे करायचा याच विषयीची माहिती फक्त पाहणार आहोत। हा दिवा आपल्याला संध्याकाळी 6-6:30 वाजेनंतर 7-7:30, 8 वाजेपर्यंत लावायचा आहे। संध्याकाळचा दिवे लागणीचा जो वेळ असतो या वेळेमध्ये आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यासाठी तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात, तुमच्याकडे ज्या धातूचा दिवा असेल तो घेऊ शकतात किंवा कणकेचा दिवा घेतला तरी चालेल। यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल आवर्जून घालायचं आहे। बघा, तिळाचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल ते तेल घाला, त्यामध्ये थोडेसे तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहे। यानंतर तुम्हाला एक डिश घ्यायची आहे, डिशमध्ये थोडेसे तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे, तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात घ्यायची आहे। बघा, दुहेरी वात घ्यायची आहे आणि तिळाचं तेल तुम्हाला घ्यायचं आहे। यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा घेऊन आपल्याला बेलाच्या झाडाखाली हा दिवा लावायचा आहे। यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बसून 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। या दिवशी तुम्ही जेवढा महामृत्युंजय मंत्राचा जप कराल, बघा त्याच्या कैक पटीने तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे। कारण आज सोमवार आहे आणि प्रदोष देखील आज आल्यामुळे आज सोमप्रदोष आणि शिवरात्र असल्यामुळे त्रिवेणी संगम तयार होत आहे आणि ह्या त्रिवेणी संगमला अतिशय महत्त्व आहे। बघा, जानेवारी महिन्यातील पहिला प्रदोष आहे हा आणि पहिली शिवरात्र आहे ही। आपल्याला आवर्जून संध्याकाळी या ठिकाणी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुमची काही अडचण असेल, इच्छा असेल तर ती तुम्हाला सांगायची आहे महादेवांना आणि ती दूर होते अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। जर का बेलाचं झाड नसेल तर पहा, बेलाचं झाड नसेल तर तुम्ही हा दिवा तुमच्या देवघरात असलेला महादेवाच्या शिवलिंगासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। जास्तीत जास्त या दिव्यामध्ये तेल घालायचा प्रयत्न करा। यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही उचलून स्वच्छ करून पुन्हा वापरू शकतात। कणकेचा दिवा असेल तर तुम्हाला एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे। बघा, हा उपाय आपण आजच्या सोमप्रदोषच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। अत्यंत प्रभावी उपाय आहे। तुम्हाला इतर काही उपाय सेवा करायला जरी शक्य नसेल तर हा उपाय तुम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्ही आजच्या दिवशी शिवलीलामृत मधील 11वा अध्याय पठण करू शकता, शिवमहिमा स्तोत्राचं पठण करू शकता, रुद्र अभिषेक तुम्ही करू शकतात। बघा, महादेवांच्या जेवढ्या सेवा आहेत तेवढ्या सेवा तुम्ही आज करू शकतात, कारण आजच्या दिवसाला खूप असे महत्त्व आहे। तुम्हाला जेवढे उपाय, जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा, उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।